विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 7वीतील विषय मराठी यामधील पाठ 2 स्वप्न विकणारा माणूस या पाठाविषयी माहिती बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्ही सांगा की तुम्ही बाजारामध्ये जातात, बाजारात गेल्यानंतर तुम्हाला कोणकोणते दुकानं बघायला मिळतात बरं? बाजारात गेल्यानंतर तुम्हाला भाजीपाल्याची दुकानं बघायला मिळतात, मिठाईची दुकानं मिळतात, सोबतच भांड्याची, किराणा मालाची वगैरे अशी दुकानं तुम्हाला बघायला मिळतात। बाजारात गेल्यानंतर तुम्हाला ही दुकानं बघायला मिळतात। जेव्हा तुम्ही असं रस्त्याने जातात किंवा एखाद्या तुम्हाला जर नवीन कपडे वगैरे घ्यायचे आहे तर तुम्ही कोणत्या दुकानात जातात? कापड दुकानामध्ये जातात। म्हणजे बाहेर तुम्ही फिरायला गेल्यानंतर तुम्हाला कापड दुकान बघायला मिळतं, सोबतच मेडिकल बघायला मिळतात, इतरही वस्तूंचे दुकानं तुम्हाला बघायला मिळतात। मग आता बाजारात गेल्यानंतर तुम्हाला भाजीपाला असेल, किराणा माल असेल किंवा मिठाईची वगैरे दुकानं मिळतात। मार्केटमध्ये गेल्यानंतर कापड दुकान असेल, मेडिकल असेल, इलेक्ट्रिक्सची दुकानं वगैरे तुम्हाला बघायला मिळतात। मग आता ही दुकानं तुम्हाला बघायला मिळतात, त्या ठिकाणी त्या वस्तू तुम्हाला विकत मिळतात। तुम्ही त्यांना पैसे देतात, त्या पैशाच्या मोबदल्यात तुम्हाला काय होतात? ते वस्तू विकत मिळत असतात। मग आता तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुम्हाला असं एखादं दुकान मिळतं का बघायला की या ठिकाणी आईचं प्रेम विकत मिळतं म्हणून? आहे का असं एखादं दुकान? बाजारामध्ये असेल, मार्केटमध्ये असेल, कुठेही असेल, भेटतं का बघायला? नाही भेटत। कारण आई जे आपल्यावरती माया करते, जे प्रेम करते, आई जो आपल्याला जीव लावते एका मुलाला, तो कुठेही विकत मिळू शकत नाही। त्याचप्रमाणे आता या पाठाचं नाव आहे स्वप्न विकणारा माणूस। आता स्वप्न ही विकत मिळत असतात का? गेले तुम्ही बाजारामध्ये किंवा इतर ठिकाणी गेले, एखाद्या दुकानात गेले आणि तुम्ही म्हटलं त्यांना की मला स्वप्न विकत पाहिजे आहे, तर असा मिळेल का तुम्हाला स्वप्न विकत? नाही, कारण स्वप्न हे विकत मिळत नसतात। मग आता स्वप्न विकत मिळत नसता, मग स्वप्न कोणती असतात? रात्री झोपल्यानंतर झोपेत जे पडतं ते स्वप्न का? या ठिकाणी त्या स्वप्नाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे का? नाही, आपल्याला त्या स्वप्नाविषयी माहिती घ्यायची नाही। आपल्याला कोणत्या स्वप्नांविषयी माहिती घ्यायची आहे तेच आपल्याला या पाठातून समजून घ्यायचं आहे। तत्पूर्वी आपण या पाठाच्या लेखकाचा परिचय बघूया। पाठाचे लेखक आहे अशोक कोतवाल, जन्म 1961, मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह, प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ हे ललित लेख संग्रह, घेऊया गिरकी हा बाल कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आपण लेखकाचा परिचय घेतला। आता कोणताही लेखक असेल किंवा कोणताही विषय असेल, कोणताही पाठ असेल, तो तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यामागे कुठलं तरी एक उद्दिष्ट असतं। मग तो विषय मराठी असो, इतिहास भूगोल असो, हिंदी असो किंवा इंग्रजी असो, या विषयामध्ये जे तुम्हाला पाठ अभ्यासक्रमामध्ये ठेवलेले आहे ते अभ्यासक्रमामधले ठेवलेले पाठ तुम्हाला का शिकायचे आहे? काय गरज आहे तुम्हाला स्वप्न विकणारा माणूस हा पाठ अभ्यासण्याची? काय आवश्यकता आहे बरं? सांगता येईल का? बघा, स्वप्न विकणारा माणूस हा जो पाठ आहे हा तुम्हाला यासाठी शिकायचा आहे की तुम्हाला जी स्वप्न बघायची आहे, आता मी अगोदरच सांगितलं की या पाठामध्ये रात्री झोपेत पडतात ती स्वप्न नसून जी आपल्याला पूर्ण करण्यासाठी धडपड करायची आहे, आपल्याला पुढे जी स्वप्न पूर्ण करायची आहे, मोठं झाल्यानंतर जे बनायचं आहे ती पूर्ण करण्यासाठी जी धडपड करायची आहे ते स्वप्न असतं। मग आता स्वप्न बघायचं आहे, ते पूर्ण करायचं आहे, म्हणजे मोठं झाल्यानंतर तुम्हाला काय बनायचं आहे आणि ते बनण्यासाठी तुम्हाला जी धडपड करायची आहे, ते पूर्ण करण्यासाठी जे तुम्हाला कष्ट घ्यायचे आहे, त्यासाठी सुद्धा ते स्वप्न तुमचं कसं असायला हवं? समाजाच्या उपयोगी पडणारं असायला हवं, देशाचा विकास करणारं असायला हवं। नाहीतर मग तुम्ही ठरवलं मला खूप श्रीमंत व्हायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे, मग आता श्रीमंत व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे, मग आता मोठं व्हायचं आहे, पैसा कमवायचा आहे, मग पैसा हा चांगल्या मार्गानेच कमवायचा आहे, जेणेकरून तो समाजाच्या उपयोगी पडेल, जेणेकरून देशाच्या उपयोगास पडेल। म्हणून या ठिकाणी लेखक सांगतात की हा जो पाठ आहे तो पाठ आपल्याला शिकायचा आहे तो यासाठी की स्वहिताबरोबरच आपण समाजाच्या उपयोगी पडणारे उदात्त हेतू असणारे स्वप्न आपण बघावी, आणि हा संदेश या पाठातून आपल्याला लेखकाला द्यायचा आहे।
चला तर बघू आपण आता या ठिकाणी जो पॅसेज आहे तो पॅसेज मी अगोदर तुम्हाला सर्वांना वाचून दाखवते आणि मग त्यानंतर त्याचा जो अर्थ आहे तो तुम्हाला समजावून सांगते. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे, नुसती बघताच आली पाहिजे असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. बघा, श्रेष्ठ म्हणजे काय? उच्च प्रतीचे. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात. कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. बघा, या ठिकाणी एक पाठाचा जो भाग आहे, एक पॅसेज आहे, तो पॅसेज मी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडलेला आहे. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे आणि नुसती बघताच आली पाहिजे असं नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी पूर्ण कशी होतील याचा विचार देखील करता आला पाहिजे. आता माणसाला स्वप्न कोण बघतं? माणूसच बघतो का? प्राणी बघतात? इतर प्राणी स्वप्न बघू शकतात का? नाही बघत. मनुष्य प्राणी हा बुद्धिमान प्राणी आहे आणि म्हणून तोच काय करू शकतो? त्याच्या बुद्धीच्या जोरावर स्वप्नही बघू शकतो आणि स्वप्न बघून ती पूर्ण कशी करायची हे पण ते पूर्ण पण करू शकतो. मग या ठिकाणी लेखक म्हणतात की माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे. बघणारे तर सर्वच असतात, स्वप्न सगळेजण बघतात. तुम्ही पण वर्गात बसलेले सगळेजण प्रत्येकाने स्वप्न बघितलेलं असेल. मला मोठं झाल्यानंतर डॉक्टर बनायचं, मला इंजिनियर बनायचं, मला PSI बनायचं, मला IPS अधिकारी बनायचं. पण नुसतं स्वप्न बघणं म्हणजे स्वप्न नसतं, तर ती पूर्ण करण्यासाठी काय असायला हवी? ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला विचार देखील करता आला पाहिजे. मग ती पूर्ण कशी करायची आहे? कशी पूर्ण करायची आहे? बघा, आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी पण स्वप्नाविषयी एक सुंदरसा विचार मांडलेला आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगतात की माणसाला रात्री झोपेत पडतं ते स्वप्न नसून जे स्वप्न तुम्हाला झोप येऊ देत नाही ते स्वप्न. म्हणजे यातूनच बघा, या एका वाक्यातून जे डॉक्टर APJ अब्दुल कलामने सांगितलं तेच या परिच्छेदामध्ये सुद्धा लेखकाने सांगितलेलं आहे. कारण तुम्ही स्वप्न बघितलं, इंजिनियर बनायचं आहे तुम्हाला, मग ती पूर्ण करण्यासाठी काय करायला पाहिजे? तुम्ही तसा विचार पण करायला पाहिजे. बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून देखील ओळखलं जातं आणि त्यांचं एक अग्निपंख नावाचं पुस्तक आहे. जर मिळालं तर अवश्य वाचा. त्यातून तुम्हाला चांगली प्रेरणासुद्धा मिळू शकेल की स्वप्न कशी बघायची आणि ती पूर्ण कशी करायची यासाठी. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच म्हणत असतात. लेखक या ठिकाणी सांगतात की फक्त स्वप्न बघता आली पाहिजे नाही, तर ती पूर्ण करता आली पाहिजे. हे मीच नाही किंवा तुम्ही नाही किंवा तुमचे आई वडील नाही, असं फक्त आपण नाही तर असे सगळेच म्हणत असतात. सगळे कोण? मग आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती. मग आता श्रेष्ठ व्यक्ती म्हणजेच उच्च प्रतीचे, उच्च दर्जाचे व्यक्ती. मग आता तुम्हाला मी सगळ्यात श्रेष्ठ व्यक्तीचं नाव या ठिकाणी अगोदरच सांगितलेलं आहे. मग आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. या ठिकाणी स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात. आता दोन शब्द आहे बघा, एक निर्माण करणे आणि एक उत्पन्न होणे. उत्पन्न होणे म्हणजे त्याचाच अर्थ निर्माण होणे पण होतो. निर्माण होणे आणि उत्पन्न होणे, पण तरी देखील लेखकाने या ठिकाणी दोन्ही शब्दांचा वापर केलेला आहे की स्वप्न ही काय असतात? निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात. निर्माण करणे म्हणजे आता तुम्हाला माहिती नाहीये तुमच्यामध्ये कोणता चांगला गुण आहे, परंतु एखाद्याची चांगली उंची आहे, चांगली तब्येत आहे, त्याचं अक्षर सुंदर आहे, तो व्यायाम व्यवस्थित करतो, रनिंगमध्ये चांगल्या प्रकारे त्याची रनिंग आहे, लांब उडी उंच उडी पण तो चांगल्या प्रकारे मारतो. मग आता हे त्याला सगळं येतं, त्याला ते आवड आहे म्हणून तो त्या गोष्टी करत असतो. परंतु जेव्हा त्याला एखादा व्यक्ती सांगतो की तुझी उंची पण भरपूर आहे, तुझी तब्येत पण चांगली आहे आणि तू अभ्यासात पण हुशार आहे, मग तू का पोलीस भरतीमध्ये प्रयत्न करून बघत नाही? मग अशा वेळेस काय असतं त्याच्या मनात? असतं का ते त्याने स्वप्न बघितलेलं असतं की मला पोलीस बनायचं आहे? नसतं. म्हणजे ती काय केलं, दुसऱ्या व्यक्तीने जेव्हा त्याला सांगितलं की तू पोलीस भरतीचा प्रयत्न का करत नाही, तेव्हा त्याच्या मनामध्ये ते स्वप्न काय होत असतं? निर्माण होत असतं. आता हे झालं स्वप्न निर्माण होणं. मग उत्पन्न होणं म्हणजे काय? तर काही मुलांना उपजतच
अशा काही स्वप्न असतात की त्यांनी स्वतः लहानपणापासून ठरवलेलं असतं मला मोठं झाल्यानंतर डॉक्टर बनायचं आहे. एखादी मुलगी असते ती ठरवते की मला डॉक्टर बनायचं आहे आणि सुरुवातीपासूनच ती त्याचावाला तसा प्रयत्न करत असते, अभ्यास करत असते. म्हणजेच हे झालं उत्पन्न होणं. जी स्वतःची आंतरिक प्रेरणा असते त्याला म्हणतात उत्पन्न होणे. आणि जे दुसऱ्यांनी तुमच्या मनावरती तुमच्यातले गुण बघून ओळखून जे केलेलं असतं त्याला म्हणतात ते स्वप्न निर्माण करणे. स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात. कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. तुच्छ लेखणे म्हणजे कमी दर्जाचे. आता बघा या ठिकाणी लेखक सांगतात की कुणी तर स्वप्नांना खूपच तुच्छ लेखतं. आता तुच्छ लेखतं म्हणजे एखाद्याने स्वप्न बघितलं, एखादा तुमच्या बरोबरीचा मित्र आहे, एखादा विद्यार्थी आहे वर्गातला किंवा तुमच्या नातेवाईकामधला आहे, त्याने सांगितलं की मला काय बनायचं आहे, मोठं झाल्यानंतर डॉक्टर बनायचं आहे. त्याने असं सांगितलं आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्या अभ्यासातली प्रगती किती आहे म्हणून. जर त्याला साधं इंग्रजी गणित व्यवस्थित येत नसेल तर अशा वेळेस तुम्ही काय म्हणाल त्याला, हे भलती सलती स्वप्न बघू नकोस. म्हणजेच असा सल्लाही देतात की तुझ्यामध्ये ती कॅपॅसिटी नाही आहे, तुझ्यामध्ये तो गुण नाही आहे, त्याच्यामुळे तू ती स्वप्न बघू नको. असं काय करतात ते तुच्छ लेखतात. म्हणजे कमी दर्जाचं त्याला समजतात की असली भलती सलती स्वप्न पण बघू नकोस असा सल्लाही देतात. सल्ला देणे म्हणजेच योग्य मार्गदर्शन करणे. आता बरेच जण सांगतात की तुझ्यामध्ये ती कॅपॅसिटी नाही त्याच्यामुळे तू काय कर, तसली स्वप्नही बघू नको. आता हे जे आहे तुच्छ लेखणे, सल्ला देणे, हे काय आहे, वाक्प्रचार आहे आणि त्याच्यासमोर त्याचे मी अर्थ लिहिलेले आहे. आता याच्यावर आधारित तुम्हाला काय करायचं आहे, वाक्यात उपयोग करायचा आहे. तुच्छ लेखणे. आता याचा जर वाक्यात उपयोग करायचा आहे तर तुम्ही कशा पद्धतीने वाक्यात उपयोग करू शकाल बरं. बघा, मी डॉक्टर होण्याचं स्वप्न बघितलं पण माझ्या मित्राने त्या स्वप्नाला तुच्छ लेखलं. अशा प्रकारे तुम्ही त्याचा वाक्यात उपयोग करू शकाल. किंवा सल्ला देणे. आता सांगितलं सल्ला देणे म्हणजे योग्य मार्गदर्शन करणे. जर चुकीच्या मार्गाने जात असाल तुम्ही सहज एखाद्याला विचारतात मला एखादा सल्ला दे, मग त्यावेळेस तो तुम्हाला काय करत असतो, योग्य मार्गदर्शन करत असतो. मग आता समजा उदाहरणार्थ आता याचा वाक्यात उपयोग करा हे आहे तर त्याचा वाक्यात उपयोग तुम्ही कसा कराल. 10वी झाल्यानंतर मी आर्ट घ्यावं, सायन्स घ्यावं की कॉमर्स घ्यावं असा प्रश्न मी माझ्या आत्तेभावांना मांडला तर त्यांनी मला सल्ला दिला की तू सायन्स घे. अशा प्रकारे तुम्ही वाक्यात उपयोग याचा करू शकता.